मॉर्निंग सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंची आज मुंबईमधील माजी नगरसेवकांसोबत बैठक। उद्धव ठाकरे साधणार संवाद। जवळपास 6 ते 7 महिन्यांनंतर माजी नगरसेवकांची बैठक। मनसेची आज पुन्हा शिवतीर्थावर बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचं सत्र। सांगलीमध्ये भाजपला काँग्रेसचा मोठा धक्का। काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांचा आज भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करणार प्रवेश। जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून। तेजस्वी घोसाळकरांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजपचा दबाव। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकरांचा आरोप। पक्षप्रवेशासाठी काही दलाल निर्माण झालेत, घोसाळकरांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीमध्ये 3 जाहीर सभा। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सभांचा धडाका। आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र येणार। इंडिगो अंतर्गत असणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात करणार आंदोलन। पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नसल्यानं करणार आंदोलन। अजित पवारांसोबत युतीच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांचं मोठं विधान। जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आपण जाऊ शकत नाही, पवारांचं वक्तव्य। पवारांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची थोडक्यात प्रतिक्रिया। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, अजित पवार यांचं वक्तव्य। सुधाकर बडगुजर यांचा भाजपात पक्षप्रवेश। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सीमा हिरेंचा विरोध कायम असताना पार पडला पक्षप्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळावा। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा। अजित पवारांच्या उपस्थितीत अनेक माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश। हिंदी शिकण्याची सक्ती करणारा आदेश पुन्हा जारी। राज्यात माय मराठीला डावलून बहुतांश शाळांमध्ये हिंदीच शिकवली जाणार हे स्पष्ट। हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणं अनिवार्य, शासन निर्णय जारी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज देहूतून प्रस्थान। 5 जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होणार, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं उद्या होणार प्रस्थान। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। पालकमंत्री अजित पवारही पालखी प्रस्थान सोहळ्याला हजर राहणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान। पालखीच्या तयारीसाठी देहू नगर पंचायत प्रशासनानं कसली कंबर। पालखीचा एक प्रमो पालखी प्रस्थानच्या पूर्वसंध्येला प्रसारित। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील शितोळे सरकारांचे मानाचे अश्व पुण्यात दाखल। दगडूशेठ हलवाई चरणी नतमस्तक। मानाच्या अश्वांचं पूजन। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून निमंत्रण। मंदिर समितीकडून फडणवीसांचा सन्मान। यंदा दिवे घाटात माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार। पालखी सोहळ्यादरम्यान दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी। दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे बंदी। हिंगोलीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न। नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने सर्वांची जिंकली मनं। पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना। संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं जालन्याच्या अंबड शहरात आगमन। मुक्ताई पालखी सोहळ्याचं यंदाचं 317वं वर्ष। पायी पालखी वारीत सुमारे 1,500 वारकऱ्यांचा सहभाग। जळगावातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून 3,000 वारकरी पंढरपूरकडे रवाना। जळगाव रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे गाडीनं हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना। शिर्डीच्या काकडवाडीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचं स्वागत। यावर्षी वारकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी। 40,000हून अधिक भाविकांचा पालखी सोहळ्यात सहभाग। सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं काम सुरू करणार नाही। पंढरपूर कॉरिडॉरबाबत जयकुमार गोरेंचं वक्तव्य। पंढरपुरातील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू अपात्र। विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांची नागपूर हायकोर्टात धाव। 19 जून रोजी सुनावणी।
कोल्हापूरची हद्दवाढ ही काळाची गरज, आमदार राजेश क्षीरसागर यांचं मत. मुख्यमंत्र्यांच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना. क्षीरसागर यांची माहिती. कोल्हापुरात हद्दवाढी विरोधात शोले स्टाईल आंदोलन. शिरोली येथील ग्रामस्थांचं आंदोलन. महानगरपालिका उत्पन्न वाढवण्यासाठी हद्दवाढ करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 6 दिवसांत एअर इंडियाच्या 83 विमानांचं उड्डाण रद्द होणाऱ्या विमानांमध्ये बोईंग 787 या विमानांचा समावेश. डीजीसीएची माहिती. काल एका दिवसात 7 उड्डाण रद्द. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर अजित पवार यांनी अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन घेतली भेट. अजित पवार यांच्याकडून जखमींची विचारपूस. मावळ तालुक्यातील कुंडमुळा येथे नवीन पुलाचा लेआउट आणि मोजणी सुरू. पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस. मात्र पावसाला जोर नसल्यानं पाणी पातळीमध्ये घट. सिंधुदुर्ग कणकवली नागवे गावामधील जुन्या जीर्ण झालेल्या साकवावरून शाळेतील मुलं आणि ग्रामस्थांचा जीव घेणा प्रवास. पुण्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचीही भीती. नांदेडमध्ये विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक. कठडे नसलेल्या या पुलावरून अनेकदा वाहनं नदीत कोसळून अपघात. रायगड जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. गडब येथील नव्यानं केलेल्या सर्व्हिस रोडला ओढ्याचं स्वरूप. वाहन चालकांची तारेवरची कसरत. इगतपुरी तालुक्यातील भरवज मांजरगाव मार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. 7 गावांना जोडणाऱ्यांवर रस्त्यावर दरड पडल्यानं नागरिकांना नाहक त्रास. सांगलीतील चांदोली धरण 46.08% भरलं. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात 24 तासात 113 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 527 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात विसर्ग. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवगृहात धक्कादायक प्रकार. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी 2000 रुपये उकळल्याचा प्रकार उघड. इराण आणि इस्रायल युद्धाचे शेअर बाजारावर पडसाद. भारतीय शेअर बाजारात पडझड. सेन्सेक्स 81,583 वर तर निफ्टी 24,853 वर. नागपुरातील पहिला स्मार्ट बस थांबा प्रवेशांच्या सेवेसाठी सज्ज. बस थांब्यावर मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग आणि बसण्याची चांगली सोय. बेलतरोडी नगरपंचायतीनं उभारला स्मार्ट बस थांबा. मंत्रिमंडळ बैठकीत नाशिकमध्ये ट्रायबल इंडस्ट्रीयल क्लस्टरसाठी 29 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. आदिवासी उद्योजकांना मिळणार प्रोत्साहन. महिला अत्याचारांच्या घटनांचा राज्य महिला आयोगाकडून आढावा. ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम राबवणार. रुपाली चाकणकर यांची माहिती. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आपल्या मित्रांच्या मैफिलीत गायलं मराठी गीत. तुपकरांचा खास अंदाज सोशल मीडियावर व्हायरल. विरगावमध्ये महामार्गावर ट्रक, ट्रॅक्टर आणि दुचाकीचा धडक. तिहेरी अपघात. अपघातात 2 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सटाणा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या आडगावजवळ आदिवासी बिऱ्हाड मोर्चेकरांच्या वाहनाला अपघात. पोलीस वाहनातून जात असताना वाहनाला अपघात. अपघातात 13 मोर्चेकरी जखमी. भिवंडीत वाहतूक पोलिसांच्या अन्यायकारक दंड आकारणी विरोधात रिक्षा चालक संतप्त. वाहतूक पोलिसांकडे तक्रार. वाहतूक पोलिसांकडून शहरातील रिक्षा चालकांवर अन्यायकारक दंड आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप. बार्शीत घर फोडून 21 तोळे सोनं आणि 1.5 लाख रुपये लंपास. बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. सांगलीतील येळावीमध्ये बस विहिरीत पडता पडता वाचली. बस विहिरीच्या कठड्यावर जाऊन थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं अपघात. बेळगावच्या मांजरीत नदीत पडून महिलेचा मृत्यू. कृष्णा नदीत नैवेद्य सोडत असताना पाय घसरला. अग्निशमन दल आणि एसडीआरएफ पथकाकडून मृतदेहाचा शोध सुरू. सांगलीत बस थांब्यावर बस न थांबवल्यानं प्रवासी तरुणी आणि वाहकांमध्ये वाद.
अक्कलकोट ते देवगड बसमधील प्रकार, वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीडच्या दासखेड येथील पवनचक्कीवरील 50 लाखांच्या साहित्याची चोरी. सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. यापूर्वी पवनचक्की परिसरात चोरट्यांवर सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार. जळगावात 14 वर्षीय मुलाची दगडानं ठेचून हत्या. 14 वर्षीय मुलाचा नरबळी दिल्याची चर्चा. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगण गावातील घटना. 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात. 14 वर्षीय मुलाच्या हत्येविरोधात जळगावच्या एरंडोल शहरातील सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त गावकऱ्यांचा सुमारे 1.5 तास रास्ता रोको. जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्यावर गावकरी ठाम. नागपूर जिल्ह्यातील पिपळा डाक बंगला येथील ग्रामपंचायत सदस्याचा खून. पैसे उधार घेतल्याच्या कारणावरून खून झाल्याची माहिती. आरोपीला अटक. धुळ्यातील कुख्यात गुंड नरेश गवळीच्या टोळीविरुद्ध मिनी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. गवळीसह साथीदारांविरुद्ध मागील 10 वर्षात तब्बल 27 गुन्हे दाखल. गुजरातच्या गधाडा शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस. पावसानं नद्या नाले आणि स्थानिक जलसाठे तुडुंब भरून जनजीवन विस्कळीत. दिल्ली एनसीआर मध्ये पावसाची जोरदार हजेरी उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पावसानं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. केदारनाथ बद्रीनाथ खोऱ्यात हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. हेलिकॉप्टर डीजीसीएच्या मानकांनुसारच उड्डाण करणार. हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील कुंभारहट्टीमध्ये बाईकर्सचा स्टंटचा धक्कादायक व्हिडिओ समोर. भरधाव वेगात मोटरसायकल चालवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि थेट डिव्हायडरवर जाऊन धडकला. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारत सरकारचं महत्त्वाचं पाऊल. सरकारनं तेहरानमध्ये असलेल्या सगळ्या भारतीय नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचं आवाहन. इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आता सुरक्षितपणे परतण्यास सुरुवात. भारत सरकारनं अर्मेनिया मार्गे त्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली. 110 विद्यार्थी सीमेवर पोहोचले. इस्रायल इराण संघर्ष आता आणखी तीव्र. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे नवे लष्करी प्रमुख मेजर जनरल अली शादमानी यांचा मृत्यू. शादमानी त्यांनी फक्त 4 दिवसांपूर्वीच स्वीकारला होता पदभार. इराणचे इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये विशेषतः हर्जलिया परिसरात जमिनीवर मोठा खड्डा. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही. इराणनं डागली होती 30 क्षेपणास्त्र. इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. स्थानिकांना मात्र सतर्कतेचा इशारा. ज्वालामुखीमुळे आकाशात पसरले गरम राखेचे मोठे ढग. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधना आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉराला टाकलं मागे. नेदरलँड नेपाळच्या T20 सामन्यात तिहेरी सुपर ओव्हरचा थरार. 3 सुपर ओव्हर खेळवलेल्या ऐतिहासिक सामन्यात नेपाळला नमवत नेदरलँड विजयी. बंगळुरूच्या मैदानाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाकडून आरसीबी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह डीएनएला नोटीस. जल्लोषावेळी चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू.